या ठिकाणी आजनोळे गावाच्या पावनभूमीमध्ये सर्व आदरातिथ्य मान्यवर आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत की माळशेज घाट व बोरांडे या ठिकाणी जो पंपड स्टोरेज प्रकल्प होत आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जी आपल्या आदिवासी जमिनीवरती जी हानी होणार आहे या हानी रोखण्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहे। खरं तर प्रत्येक जी गावं गेलेली आहेत माझ्या मतानुसार की 79 गावं आहेत जेणेकरून म्हणजे एकतर आपला जुन्नर तालुका आणि मुरबाड तालुका एकत्रित येऊन 79 गावे आहेत आणि बऱ्यापैकी भाग हा आपला जुन्नर तालुक्याचा जात आहे। केवाडी पासून पाहिलं तर वरती आपलं हातवीचं पठार इथपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांनी नोटीस काढलेली आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला जी नोटीस काढलेली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी बऱ्यापैकी थोडीफार माहिती दिलेली आहे, परंतु ग्रामस्थांना आणि सरपंच जे कोणी असतील ते त्यांना त्याच्यातलं कितपत कळतंय हे अजून तर काय आपल्याला कळालेलं नाही। ज्यांनी ते पुस्तिका वाचली असेल त्यांना बऱ्यापैकी त्याच्यातलं ज्ञान अवगत झालं असेल, परंतु आपला जो जुन्नर तालुका आहे हा पर्यटन तालुका आहे आणि पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचं उत्खनन आपण करू शकतो का? आणि यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की जे आपण जेवढी गावं आहेत ही सर्व माणिकदेव धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये आहेत। आपण किंवा लांडे साहेब असतील, आमदार साहेब आपण असाल, जे बुडीत बंधारे आपण मंजूर केले होते तुम्ही शासनाने त्यांच्यावर बंदी आणली का? बंदी आणली तर बऱ्याच काही तांत्रिक अडचणी त्यामध्ये दाखवल्या गेल्या आणि आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं। मग जर तुम्ही इथं प्रोजेक्ट राबवता, तुम्ही वन हक्क समितीवरून जर तुम्ही आदेश पारित करून आणता, तुम्ही सर्व सहमत्या घेता, या ठिकाणी देवळे ग्रामपंचायत व आजनोळे ग्रामपंचायतच्या सरहद्दीवरती आपलं ढाकरगोळाचं धरण होणार होतं, ते फॉरेस्ट विभागाने अडवलं आणि आज तोच फॉरेस्ट विभाग जर या ठिकाणी हे धरण किंवा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी जर या ठिकाणी सहमती देत असेल तर हा आपल्यावर होणारा अन्याय आहे। प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी इथं काम करतोय। अदानींकडे एवढ्या अमाप प्रमाणामध्ये पैसा आहे तर त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट जिथे गुजरातमध्ये होता तर तिथं गुजरातमध्ये करावा, आमच्या आदिवासी जमिनींवर तुमचं कामच नाही। आणि एक असं सांगायचं आहे की आपला पेसा क्षेत्र आहे, जर आपलं पेसा क्षेत्र आहे तर 1996च्या जो आपला पेसा ऍक्ट आहे या 96च्या पेसा ऍक्ट नुसार आपल्याला आणि आपल्या ग्रामसभेला सर्वानुमते अधिकार आहे आणि एकदा ग्रामसभेचा आपला ठराव जर पारित झाला तर त्याला चॅलेंज करायला कोणीही इथं मोकळं नाही। त्यामुळं जेवढी आपली गावं गेलेली आहेत आणि जी पेसा क्षेत्रातली आहेत अशा सर्व ग्रामपंचायतला मी एक सरपंच म्हणून किंवा आपला एक छोटा भाऊ म्हणून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा ही लावली पाहिजे आणि आपलं गाव या क्षेत्रामध्ये आडोशीची जमीन आणि घाटघरची जमीन जाते, परंतु नोटीस ही आपल्याला पण आहे। भविष्यात हा प्रकल्प एक्सपांड होऊ शकतो, आपल्यापर्यंत येऊ शकतो, हीच एक जबाबदारी आपल्याकडे आहे की आपण ग्रामसभा लावून फक्त ह्याच कारणासाठी ग्रामसभा लावायची आणि या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध केला पाहिजे। आणि आमदार साहेब आहेत, लांडे साहेब आहेत, या ठिकाणी माहिती आहेत आणि आम्ही सर्व सरपंच एकत्रित येऊन तुमच्या पुढाकाराखाली सर्व काम करू आणि हा प्रकल्प कसा बंद होईल किंवा इथं नकोच आहे आम्हाला ते आपल्याला काही लालूच देऊ शकतील की तुमचं विस्थापन करू, नोकरी लावू, पैसे देऊ, पण ही लालूचपणा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाहीये। आपल्याला प्रकल्प इथं नको आहे, मला एवढं सांगायचं होतं। आणि मगाशीच आमदार साहेब इथं बसल्यावर चर्चा चालू होती की ज्या शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी जाते आपल्याला एक जातीनिशी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यासोबत नसणार आहे, पण त्यांना वैयक्तिकरित्या जी लालूचपणा दिला जाईल तर त्याला कुठेही बळी न पडता आपल्या जमिनी आपण कुठल्याही भावामध्ये
या अदानीला देता कामा नये असं त्यांना बजावून सांगितलं पाहिजे. कारण हा आता 2 मिनिटाचा आपण विषय करतोय, परंतु भविष्यात ही गोष्ट खूप अवघड आहे. आपल्या पिढ्याजात आपण या ठिकाणी वाहत जरी गेलो तरी काही उपयोग होणार नाही. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. खऱ्या अर्थानं आज आपण सर्व आदिवासी भागातील माझे सहकारी आणि ज्यांची आज उपस्थिती किंवा आपलं नेतृत्व करण्यासाठी जे आपल्याला आज लाभले, तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके साहेब, देवरामजी लांडे साहेब, माईताई लांडे आणि सर्वच माझे सरपंच बांधव, आपण या ठिकाणी उपस्थित झालो. मित्रांनो, हे काय कारण आहे की आपण पाहतो सध्या सोशल मीडियावर म्हणा, आपण बातम्यांच्या माध्यमातून म्हणा, आपण पाहतो की आडोशी, लवाळी हा जो आजनावळे गावातील काही परिसर आहे, या ठिकाणी अदानी साहेबांचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येतोय असं आपल्या कानावरती येतंय. याची सखोल माहिती आपण सर्वजण घेत आहोत. आपल्या आपल्या पर्यायी मार्गाने आपण ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहतो की मगाशी आमचे सहकारी मित्र दीपकजी गुटे साहेबांनी सांगितलं की मी सर्व सरपंचांना विनंती करतो, आवाहन करतो की येत्या ऑगस्ट महिन्याच्या 15 ऑगस्टच्या दरम्यान, 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टच्या दरम्यान जी कोणती ग्रामसभा आपण लावाल त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने, प्यासा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा की हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, शासनाकडे असा आपण प्रस्ताव सादर करावा, असे मी तुम्हा सर्वांना सरपंचांना आवाहन करतो. आणि मित्रांनो, मगाशी आमचे तुकाराम रावते यांनी सांगितलं की पर्यटन विकास म्हणून या तालुक्याचा गवगवा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो आदिवासी संस्कृतीचा जतन करण्याचा, परंपरेचा, रूढींचा आहे. आपण पाहिलं की नाणेघाट, घाटघर गाव याचा खूप मोलाचा वाटा या सौंदर्यामध्ये आहे. आणि हाच परिसर आपला आडोशी असेल, लवाळे असेल, मोरंडे असेल, या जर भागामध्ये असे प्रकल्प झाले, उभे राहिले, भविष्यामध्ये निसर्गाचा ऱ्हास त्या निमित्तानं होईलच. परंतु या ठिकाणी जर मोठमोठ्या कंपन्या किंवा जर वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्यात आले तर आपल्या जमिनी तर जातीलच मित्रांनो, परंतु आपली भविष्याची पिढी येणारी आहे ती निश्चितच त्यांना जमीन कुठल्या प्रकारची राहणार नाही, मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. अतिशय ही भयानक गोष्ट आहे. त्यामुळे आज मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने या प्रकल्पाचा निषेध करावा, हा प्रोजेक्ट रद्द करण्यात यावा अशी शासनाला विनंती करावी. या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आपल्या भागामध्ये जो प्रकल्प येऊ घातल्याने त्या प्रकल्पासंदर्भात आज पहिल्यांदाच आदरणीय देवराम शेठ लांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही छोटीशी का सुरुवात केलेली. तर या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ हेही उपस्थित, आमचे देवळे गावचे सरपंच दीपक होते, आपले उंडखळचे सरपंच निलेश रावते आणि या ठिकाणचे आपले सर्व ग्रामस्थ. आता या ठिकाणी ह्या प्रकल्पासंदर्भात आपण व्हॉट्सअपवर रोज पाहू लागले. आता काल परवाच्या दिवशी आमच्या निमगिरेला त्यांची माणसं आली होती काहीतरी कागदपत्र घेऊन, पण त्या दिवशी मी ग्रामपंचायतमध्ये मी पुण्याला असल्यामुळं त्यांना पोच पाहिजे होती, तर त्यांना काय मी पोच देऊ शकलो नाही. बघा, प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचांना देखील मी विनंती करतोय की ती जी पोच आहे त्याच्यासोबत मला वाटते 5-6 कागदे, त्या कागदांचं वाचन केल्याशिवाय कोणीही कशी पोच देऊ नका. कारण हा 2022ला आपला सर्वे झालेला आहे, परंतु आपल्या माणसांना कोणालाच कळलेला नाही. कारण जो ड्रोन फिरत होता आणि ती लोक जी सांगत होती ती आपल्याला चुकीची माहिती सांगत होती. आपल्याला काय वाटलं आपला काहीतरी सर्वे चाललाय, परंतु हा जो सर्वे चाललाय हा प्रकल्पासंदर्भात आहे ते आपल्याला कोणालाही कळलं नाही. आपला हा आदिवासी भाग आहे, ज्याप्रमाणे पूर्वी आपल्या जमिनी धरणामध्ये गेलेल्या आहेत. आता ही गरज आली प्रत्येकानं लढण्याची, प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे. आज जर आपल्या जमिनी वाडवडिलांनी राखून धरल्या, त्या जर वाचवायच्या असेल तर आपण सगळ्यांनी एक संघटित झालं पाहिजे आणि हे फार मोठं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. जसं काल परवा जंतर मंतरवर आंदोलन झालं, आपला आदिवासी भाग आणि या भागाच्या जमिनी वाचवायच्या असेल तर आपल्याला देवराम शेठच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला फार मोठं या ठिकाणी आज जे आपण सर्व उपस्थित आहेत, आता सगळेच आपले या भागातले सरपंच नाहीये, पण त्या सरपंचांना देखील विनंती आहे की आपण
जो आता 15 ऑगस्टची ग्रामसभा होणार आहे, त्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी ठराव करावा की आपण या प्रकल्पाला विरोध आहे आपला, आणि आपण विरोध केल्याशिवाय आपल्या ह्या जमिनी वाचू शकणार नाही. त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्व बांधवांना भोगावं लागतील. आणि खरोखर या ठिकाणी माई लांडे पण या ठिकाणी आहेत, अमोल शेठ पण आहे. मी सर्वांना विनंती करतो की देवराम शेठने याचं नेतृत्व घेऊन आणि त्यांच्या पाठीमागं आमचे सर्व सरपंच तुम्हाला साथ देतील. तुमच्या साथीला आपले अतुल शेठ पण आहेत, त्यांना पण आपण विनंती करूया की या प्रकल्प जर आमचा आदिवासी भाग वाचवायचा असेल तर सर्वांनी मिळून आपण या प्रकल्पाला विरोध करावा. छोट्याशा सभेचं माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.